मुंबई शहरामधून पुणे शहरामधून मुलं इथे येत आहेत। त्यांच्यामुळे मी हा तिथपर्यंत आलोय ते आपले सुरेश मोरे साहेब। तर उत्तरोत्तर दरवर्षी बघा यांचा रिझल्ट ना वाढतच चाललाय। हयात असेपर्यंत दरवर्षी मी 10,000 रुपये देणगी जाहीर केलेली आहे। इथे भेट दिल्याच्या नंतर शाळेचा कारभार स्वच्छ पारदर्शक असतो। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी सध्या आहे चोरवणे गावी। तर चोरवणे गाव कुठे आहे? तर चोरवणे गाव आहे तालुका खेड जिल्हा रत्नागिरीमध्ये। प्रसिद्ध असं पवित्र असं नागेश्वराचं मंदिर आणि हे पाठीमागे आहे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशीच तिथे आहे चोरवणे गाव। आणि चोरवणे गावाची एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे, तेच आपण आज बघायला एक्सप्लोर करायला इथे आलो आहोत। तर काय वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला दाखवतो। एक तर आहे इथला निसर्ग, कोकणातला निसर्ग तुम्हाला माहितीच आहे की जगप्रसिद्ध आहे। तर आपण आलो आहोत ते चोरवणे गावच्या नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित सैनिक पॅटर्न निवासी वसतिगृहाच्या इथे आणि शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे याला भेट द्यायला। आणि हे बघा, हे आपल्या पाठीमागे दिसतंय, हीच आहे ती शाळा। आणि ह्या शाळेबद्दल काय खासियत आहे, ह्या शाळेचं काय वैशिष्ट्य आहे आणि आपण ही शाळा का दाखवतो आज आपल्या चॅनलमध्ये, का एक्सप्लोर करतोय हे तुम्हाला आता हळूहळू या ब्लॉगमध्ये कळेलच। आणि हा पूर्णपणे माहितीपर ब्लॉग आहे आपला, कारण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओतून खूप चांगली माहिती मिळणार आहे आणि ती तुमच्या कामाची असेल किंवा तुमच्या शेजारी कोणाची तरी कामी येईल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रमंडळीमध्ये कोणाच्या ना कोणाच्या नक्की कामी येईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या शाळेबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आता आपण शाळेमध्ये एंट्री करूया शाळेच्या गेटपासून। हा आहे शाळेचा गेट आणि ही आहे शाळा। पद्धतीने रवींद्रनाथ टागोरांनी झाडाखाली बसून शिक्षण देण्याची पद्धत सुरू केली होती। त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की ह्या शाळेचं शिक्षण आहे ना हे सर्व आजूबाजूला असणाऱ्या निसर्गामध्येच होत आहे आणि ही खूप चांगली बाब आहे। इकडे एक वसतिगृह आहे ते पण आपण बघणार आहोत आता। नमस्कार। शाळे म्हणजे आमच्या या विभागामध्ये हायस्कूल या पंचक्रोशीमध्ये नव्हते, परंतु 7वीपर्यंतची शाळा होती जिल्हा परिषद। मग इथल्या स्थानिक मुलांना शाळेचा उपयोग व्हावा, पुढे त्यांचं शिक्षण व्यवस्थित पार पाडावं या दृष्टीने आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी शाळा सुरू करण्याचा पंचंग बांधला आणि 1985 साली 84 साली आमच्या शाळेची स्थापना केली। आज 37 वर्ष अव्याहतपणे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वार्षिक याच्यामध्ये वाढ होत आहे, रिझल्टमध्ये वाढ होत आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये सुधारणा होत आहेत। आणि आता तुम्ही बघताय की पूर्वीची शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्हाला दिसतोय। यामध्ये आमच्या स्थानिक सर्व मुख्याध्यापक एक मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करतो, हे आहेत आपल्या ह्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत गावडे सर। हां, तर आमचे आत्ताचे मुख्याध्यापक गावडे सर हे पण प्रामाणिकपणाने मन लावून काम करत आहेत। त्यांच्या जोडीला सहशिक्षक आहेत सर्व, ते सुद्धा काम करत आहेत। नाही, मी इतकंच म्हणेन की मी 1995 साली या शाळेमध्ये रुजू झालो। तत्पूर्वी विनांदन असताना अनट्रेन असताना 1993 साली BSc वर इथं आलो। पण अनट्रेन असूनसुद्धा माझा भाग तसा जिल्हा कोल्हापूर इतका सदन आहे तरीसुद्धा पहिले 2 वर्ष या ठिकाणी मी जे वातावरण अनुभवलं आणि ही संस्था नसून हे आमचे मित्र आहेत असं मी म्हणेन। कारण आजपर्यंत मी किंवा माझ्यासोबत असणारे माझे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्यावर कधीच यांनी संस्थेनं कुठल्याही प्रकारचं संस्थापकाची भूमिका, आम्ही संस्थापक आहोत, आम्ही काय वेगळे आहोत अशा पद्धतीनं कधीच आम्हाला त्यांनी दुजाभाव दिला नाही। म्हणून आम्ही एक मित्र या स्वरूपात, मैत्रीच्या स्वरूपामध्ये आम्ही इथं वावरतोय, राहतोय। इथे काम करताना आम्हाला खूप आनंद होतो, समाधान वाटतो। माझे जे सहकारी आहेत सर्वच तर ते चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य करतायत, साथ देत आहेत। एक ग्रामस्थ, ही संस्था यांचा पाठिंबा यावरच ही शाळेची घोडदौड आणि हा जो कायापालट आहे हे आपल्याला बघायला मिळतो। आणि तुम्हाला पालकांचा कसा सपोर्ट मिळतो? म्हणजे पालकांकडनं, कारण शेवटी मुलं त्यांचीच येतात इथे। खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे, कारण पालकांनी एवढ्या दुर्गम भागामध्ये, कारण आज रोजी जवळजवळ 55 विद्यार्थ्यांपैकी
41 विद्यार्थी सातारा जिल्ह्यामधील आहेत. अरे वा. त्याशिवाय मुंबई शहरामधून, पुणे शहरामधून मुलं इथं येत आहेत. एवढ्या दुर्गम भागामध्ये इतका असुविधा असून सुद्धा पालकांचा विश्वास ठेवला. त्या पालकांना सुद्धा मी सलाम करेन, कारण त्यांच्या अपेक्षांना आम्ही कुठेतरी न्याय देतोय असं आम्हाला वाटतं. तुम्ही बघितलं की कसं हे शाळेतलं वातावरण आहे. मुख्याध्यापक, तिथले शाळा कमिटीचे अध्यक्ष हे सर्व आपल्याशी आता बोलले. छानपैकी त्यांनी आपल्याला सांगितली, माहिती पूर्ण दिली. तर अजून बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, कारण सैनिकी पॅटर्न म्हणजे काय वगैरे सर्व आपण त्यांना विचारायचं हळूहळू. तर ती पण तुम्हाला हळूहळू माहिती मिळेल. तर आता आपण आलो होतो शाळेच्या आवारामध्ये आणि शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे आणि 1984 पासून ही शाळा इथे शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे. आणि हे सर्व आहेत ते यशस्वी विद्यार्थी. तुम्ही बघता 1987-88 पासून इथे सर्व मुलांचे रिझल्ट लिहिले आहेत. दरवर्षी 10वी मध्ये पास होऊन टक्केवारी मिळणारी मुलं. आणि तुम्ही जर नीट व्यवस्थित बघितलं असेल तर उत्तरोत्तर दरवर्षी बघा यांचा रिझल्ट ना वाढतच चाललाय आणि आता 98.20 वरती आलाय. मला वाटतं ह्या वर्षी तो 99 किंवा 100% नक्की होईल. हे ह्या शाळेचं ऑफिस, एकदम सुटसुटीत असं ऑफिस आणि मुख्याध्यापक इथे बसतात. मुख्याध्यापक कार्यालय. आपले गावडे सर बसतात, आपण यांच्याशी आता बोललोच. हे कमिटी मेंबर आणि इथे आता स्नेहसंमेलनानिमित्तानं काही पालक वर्ग पण आलेला आहे. त्यापैकी हे मदन गायकवाड यांचा विद्यार्थी इथे आहे, म्हणजे मुलगा इथे शिकतोय. आणि त्यासोबत आहे ते हे दत्तात्रय महेंद्र साहेब. ह्यांचं कोणी नाही ह्या शाळेमध्ये, म्हणजे शिकत नाही कुठला मुलगा वगैरे, पण तरी पण हे इथे शाळेला मागच्या महिन्यात व्हिजिट देऊन गेले. ह्यांनी हे जिवंत असेपर्यंत दरवर्षी 10,000 रुपये शाळेला देणगी म्हणून देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. तर अशा ह्या लोकांच्या सपोर्टमुळे ही शाळा हळूहळू वाढतच जाणार आहे आणि बरंचसं काम पण आता चालू आहे, प्रगतीपथावर आहे या शाळेचं. आणि अशा लोकांची नाही, अशा ह्या शिक्षण संस्थेला ज्या खूप चांगलं काम करतात, निस्वार्थ काम करतात, त्याची गरज आहे. तर काय सांगाल आपल्याला या शाळेबद्दल, तुम्हाला काय वाटतं सर? मी मागच्या वेळेला आलो ना, त्यावेळेला मला हे जे शिक्षण पद्धती होती आणि यांच्या सरांचं मार्गदर्शन इतकं सुंदर त्यांनी आम्हाला हे सांगितलं मस्त. मी त्यावेळेस प्रेरित झालो एकदम. आणि मला असं वाटलं की आपण काय नाही खालीचा वाटा म्हणून कोणी नाही, माझे ते विद्यार्थी कोणी नाही, पण माझी संस्थेला विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून मी आजीवन, म्हणजे मी हयात असेपर्यंत दरवर्षी मी 10,000 रुपये देणगी जाहीर केलेली आहे. आणि तुमचा मुलगा इथे शिकतोय, मुलगा का ना, मुलगाच आहे ना? हां. तर तुम्हाला कसा अनुभव आहे शाळेबद्दल? किती वर्ष झाली मुलगा शिकतोय? माझा मुलगा 2रं वर्ष चालू आहे त्याचे. विक्रांत नाव आहे त्याचं. तर तो आता इथे शाळेत असल्यापासून मला एक समाधान वाटतं की माझ्या मुलाचं काहीतरी करिअर होण्यासाठी शाळेत एक उपक्रम बघून, शिक्षण बघून मला फार आनंद होतो. तुम्ही कुठे राहता? पुण्याला? सुरू वाईला. ओके. वाईवरनं तुम्ही इथे आपल्या मुलाला पाठवलंय. तर तुम्हाला त्या मुलाच्या प्रगतीमध्ये काय फरक जाणवतो का, की जेव्हा तो तिथे होता पहिला कुठे शिकत असेल? भरपूर फरक आहे, जाणवतो ना. पहिल्यापेक्षा माझ्या मुलात फार फरक आहे आणि सगळं व्यवस्थित एकदम तो अशा हे झालेला आहे ना. हा, म्हणजे बघा, पालकांच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्यांची मुलं इथे शिकतात आणि ती पूर्ण जबाबदारी असे गावडे सरांसारखे होतकरू कर्तव्यदक्ष आहेत जे घेत आहेत आणि त्यांच्याकडनं चांगलं काम होत आहे. आणि सर्वांचं स्टाफ या सर्वांचा फार मोठा वाटा आहे. जे मुलाचं करिअर घडवण्यासाठी दिवस कष्ट करतायत, ते पाहून आमच्या मुलाचं आम्हाला ती झालं. बरं सर, आता मला एक विचारायचं आहे, तुम्हाला जे चालू आहे सैनिकी शिक्षण, सैनिकी पॅटर्न, तर ते काय आहे ते मला जरा सांगाल का? सैनिक पॅटर्न निवासी वसतिगृह हे 16 सप्टेंबर 2021ला शुभारंभ केला. ॲक्च्युली कोकण म्हटलं की कोकण आणि सातारा जिल्हा या 2 जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक हे देशसेवेसाठी वाहून घेतात आणि याही मातीतले नागरिक जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं देशामध्ये काम करत आहेत. देशसेवेचं वृत्त या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आमच्या सुभेदारसारखे या पदावरून निवृत्त झालेले काही कमिटी मेंबर्स या ठिकाणी आहेत. आणि मग आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतांचा विकास व्हावा. एक आम्ही मिलिटरीचं प्रशिक्षण पूर्णतः देऊ शकत नाही, पण किमान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक देशभावना जागृत व्हावी आणि एक सर्वांगीण विकास करत असताना त्याच्यामध्ये एक फिजिकली ज्याला म्हणतो आपण शारीरिक फिटनेस, याशिवाय संघभावना म्हणजे काय, ह्या बाबींचा जरी विकास झाला लहानपणामध्ये आणि घरापासून दूर राहण्याची जर बालपणीच विद्यार्थ्यांना सवय झाली तर नक्कीच मुलगा भावी आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाटचाल करू शकेल. हे उद्दिष्ट लक्षात ठेवून
आम्ही प्राथमिक शिक्षणाचे सैनिक पॅटर्नचे धडे म्हणजे आपण सैनिक भरतीसाठी आवश्यक असणारं जे काही प्राथमिक प्रशिक्षण आहे ते देण्याचा आमचा मनोदय होता आणि त्या अनुषंगाने कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये असे अनेक सैनिक पॅटर्न वसतिगृह आहेत, निवासी पब्लिक स्कूल आहेत, त्यांचा आम्ही थोडा एक डेमो घेतला किंवा त्यांच्या गायडन्स खाली मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी एवढ्या ग्रामीण भागामध्ये ही शाळा सुरू केलेली आहे। यातून आम्हाला एवढं सांगायचं आहे की इथं येणारा विद्यार्थी किंवा ज्या विश्वासानं पालकांनी मुलं इथं घातली तो विश्वासाला आम्ही सार्थ ठरवणार आहोत आणि निश्चितपणे संस्थेच्या पाठिंब्यावर हे सैनिक प्रशिक्षणाचं टार्गेट जे आम्ही ठेवले। यावर्षी आमच्याकडं गेल्या वर्षी सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा 5 मुलं होती 19 सप्टेंबर 2021ला। आज 5चे नंतर 22 झालीत आणि 22 आम्ही 66 विद्यार्थी या एका वर्षभरामध्ये या वसतिगृहात प्रविष्ट आहेत आणि निश्चितपणे इतक्या तिप्पट संख्येनं जर मुलांची वाढ होते तर नक्कीच आम्ही त्यांना काही तर देतोय, पालक त्यामध्ये समाधानी आहेत। खूप छान तुम्ही माहिती दिलीत आम्हाला। शिक्षण संस्था चालवायची म्हणजे किती खर्च असतो। आता इथे वसतिगृह पण आहे तुमचं, म्हणजे मुलं इथे राहत आहेत, त्यांचा जेवणाचा, राहण्याचा, आंघोळपासून साबणापासून सगळा छोटा मोठा खर्च आहे। तर हा एवढा मोठा डोलारा कसा सांभाळला जातोय याचं पण जरा तुम्ही काय आयडिया देऊ शकता का आम्हाला? याच्यासाठी आर्थिक बजेट हे खूप महत्त्वाचं आहे आणि आर्थिक बजेट ची पूर्तता करत असताना किंवा करण्यासाठी आमची संस्था एवढी प्रबळ नाही तरी सुद्धा आर्थिक बाबतीमध्ये माझ्यापेक्षा आमच्या संस्थेचे अध्यक्ष BM मुद्देकर साहेब या ठिकाणी आहेत, ते आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती सांगितली। आमच्या संस्थेच्या कारभाराबाबत सरांनी आता जी बरीचशी माहिती तुम्हाला नमूद केली त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा हा आर्थिक मदतीचाच आहे। कारण शिक्षण घेत असताना सैनिकी पॅटर्न वसतिगृह, कारण आमच्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्या विभागामध्ये अशा पद्धतीचं कुठलीही वसतिगृह इथे नाही आहे। हे आमचं शेवटचं डोंगराळ भागामधली शाळा आहे आणि पटसंख्याचा विचार घेऊन आम्ही ती चालू केली 2 वर्षापूर्वी आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची विद्यार्थी संख्या वाढत जाते, परंतु मुलांची सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत म्हणजे चहा, नाश्ता, आंघोळीपासून, साबणापासून ह्या ज्या काही अडीअडचणी आहेत ते आमच्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्या पालकांकडून आम्हाला त्याची सहकार्य मिळालेलं आहे आणि मेन म्हणजे आमच्या ग्रामस्थांनी मुंबई पुण्याच्या ठिकाणी किंवा इतर विभागामध्ये जे आमचे ग्रामस्थ आहेत मंडळाचे सदस्य ते आवाहन करून मुलाची पापणी म्हणून आपल्या आर्थिक मदत देत असतात। स्वतः कमिटीचे आमचे सदस्य पदाधिकारी यांनी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ते काही एक ठराविक रक्कम आम्ही उभी केली आणि त्याच्यातून वसतिगृहाचे बरीचशी या सुविधा मुलांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। आज तुम्ही बघत असाल एका ब्लू चिप कंपनीच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं हे रंगरंगोटीचं जे काही सुशोभीकरणचं काम आहे ते मिळालं, लाभलं। त्याचं कारणच असं आहे की आमच्या शाळेची इथे भेट दिल्याच्या नंतर शाळेचा कारभार स्वच्छ पारदर्शक असल्यामुळं शिक्षक वृंद, मुख्याध्यापक या माझी सर्व ज्या लोकांचं ग्रामस्थांचं सहकार्य लाभते आणि त्या माध्यमातून आम्ही या उपलब्ध निधी करतोय। वास्तविक आजला महिन्याचा जवळजवळ 1 लाखापेक्षा अधिक खर्च त्या वसतिगृहातल्या आमच्या या मुलांवरती होतोय। आता फी नाममात्र म्हणजे जी वर्षाला 50-60 हजाराच्या वरती आधी इतर ठिकाणी आहे तिथे आम्ही 10-20 आणि 25 हजाराच्या आतमध्ये मिनिमम म्हणजे त्याच्यामध्येच कपडा लत्ता मुलांना बाकीच्या सोयी सुखसुविधा या पुरवल्या जातात आणि उरलेला जो खर्च आहे तो आम्ही आमच्या स्थानिक ग्रामस्थांकडून हितचिंतनाकडून आम्ही तो निधी गोळा करतोय। एक उदाहरण द्यायचं झालं तर आज मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही एक आपण वाढदिवस हा जो कार्यक्रम साजरा केला जातो आपल्या कौटुंबिक घरामध्ये, तर आमचे सल्लागार, ज्येष्ठ सल्लागार इथे प्रताप दारोजी उतेकर आहेत, त्यांनी एक योजना राबवली की बाबा आपण घरामध्ये वाढदिवस मुलांचे साजरे करतो तर त्या वाढदिवसाचे 500 रुपये 1000 रुपये का होईना, परंतु ते वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या त्या शाळेला एक देणगी स्वरूपामध्ये जर ती भेट दिली तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी एक काम चांगलं करता येईल आणि त्याला एवढा प्रतिसाद आमच्या ग्रामस्थांनी, मुंबई मंडळातल्या आणि लोकांनी एवढा भरभरून दिला की कुठल्याही वाढदिवस घरातला असेल, एका कुटुंबामध्ये 4-4 लोक आहेत, 5-5 लोक आहेत, जे काही यथाशक्ती 1000 रुपयापासून पुढे किती ज्यांच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे 5000, 2000, 2500 अशा पद्धतीची जी रक्कम जी जमा होते ती आम्ही पुलाची बाकी म्हणून देणगी स्वरूपामध्ये स्वीकारून इथं स्थानिक लेवलला त्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या या खर्चावरती तो आम्ही त्या गोष्टींचा विनियोग करतो।
म्हणजे देणगी खूप आवश्यक आहे तुम्हाला, देणगी लोकांचं आवश्यक आहे. सहकार्य आवश्यक आम्हाला आहे. गरज आहे आर्थिक मदतीची, कारण शासनाकडून याच्यावरती स्थानिक वसतिगृहावरती एकही रुपयाचं अनुदान मिळत नाहीये. हे स्वावलंबी म्हणजे आपल्या संस्थेलाच हा सगळा भार उचलावा लागतोय आणि त्याच्यातून फुलाची पाकळी म्हणून आम्ही पालकांकडून हे जे काय म्हटलेलं आहे की त्यांची नाममात्र फी की हे आम्ही त्यांच्याकडून आता हे करून त्याच्यातून देणगी रूपाने त्या मुलांचा खर्च भागवला जातो. म्हणजे तुम्हाला विशेष सांगावंसं वाटेल की आमचे परदेशामध्ये काही सभासद गेलेले आहेत. अमेरिका, आता मध्यंतरी काल जर्मनीवरून आम्हाला तो निधी आला. तुम्ही बघितलं की खूप छान आपल्याला एक माहिती दिलेली आहे इकडे शाळेबद्दलची आणि शाळेत निधी कसा जमा केला जातोय, किती अडचणी येतात निधी जमा करायला, हे वसतिगृह चालवायला. तर तुमच्यापैकी कोणी इच्छुक असतील तर त्यांनी नक्की या शाळेला मदत करावी, वसतिगृहाला मदत करावी. आणि मुलांचं आता जे करिअर आहे ते खूप छान प्रकारे घडतं इथे लोक सांगतात. जे पालक होते त्यांनी तुमच्या आपला एक्सपिरियन्स शेअर केलेला ऑलरेडी. तर असं तुम्ही मदत करा ज्यांना शक्य आहे त्यांनी. मुलांना राहण्यासाठी हे ते हॉल बनवण्याचं काम चालू आहे, कारण आता सध्या आहे ते जरा कमी पडतं आहे. ब्ल्यूचिप कंपनी जी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्यांच्या CSR फंडातून हे काम सुरू आहे आणि हे प्रगतीपथावर आहे. म्हणजे अशी लोक मदत करतायत सरळ असते. संपूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे, रत्नागिरी जिल्हा नव्हे, पूर्ण राज्यामध्ये विचार केला तर पटसंख्या प्रत्येक ठिकाणी कमी होत आहे. आम्हाला तो अनुभव आला. आम्ही त्या खास खळग्यातून वाटचाल केली. गेले अनेक वर्षे आम्ही बघतोय पटसंख्या 250ची अगदी 100च्या आतमध्ये आली. शिक्षक संख्या सरप्लस झाली. पण एकमेव असं खाजगी तत्वावर सुरू असलेलं सैनिक पॅटर्न निवासी वसतिगृह हे जिल्ह्यामध्ये एकमेव आहे. आणि पटसंख्या कमीच्या आम्ही विरोधात, पटसंख्या आमच्या तर वाढीच निघालेली आहे आणि ही नक्कीचपणे 200-300 पर्यंत पटसंख्या नेण्याचं माझं उद्दिष्ट आहे. नक्की यासाठी माझ्या मागे संस्था, माझे सर्व सहकार्य आणि आताचे पालक माझ्या मागे आहेत. त्यांनी विश्वास दिलेला आहे की सर नक्की आम्ही तुमच्या पाठीचे आहोत आणि शाळेचा पूर्वायुष्य, पूर्वीचं असणारं जे वैभव आहे हे अल्पावधीत आपल्याला पाहायला. आता आपले हे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे मी हा तिथपर्यंत आलोय ते आपले सुरेश मोरे साहेब. कारण इथपर्यंत आणण्यात त्यांचा हातभार आहे जास्त, कारण त्यांनीच मला इथे घेऊन आलं म्हटलं तरी चालेल. ते स्वतः मला ही शाळा दाखवायला घेऊन आले. त्यांचे खूप आभार की त्यांनी खूप छान अशी शाळा आम्हाला दाखवली आहे. छान असा म्हणजे सैनिकी पॅटर्न जे ते दिलं जातं शिक्षण, ते शाळेचं आम्हाला दर्शन घडवलं, मला स्वतःला तरी. आणि माझ्यातर्फे आज तुम्हाला सर्वांना हे मिळत आहे. किंवा तुम्हाला आता जे सर्व सांगतात आपले मुख्याध्यापक साहेब, आपले अध्यक्ष कमिटीचे, तर ते तुम्हाला जे सर्व माहिती पडते ना ते खूप छान माहिती आहे. आणि नक्की तुम्ही याच्यावरती वर्क करा आणि बघा ह्या शाळेला काय मदत करता येत असेल तर. 1985 सालापासून 37 वर्ष सेवा केलेले पहिले मुख्याध्यापक, ज्यांना आम्ही ओपनर बॅट्समन म्हणून त्यांच्या तालमीत आम्ही तयार झालोय. त्यानंतर 3 मुख्याध्यापक होऊन गेले. पण SL पाटील सर हे राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक, जिल्ह्याचा त्यांना मिळाला, महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. आणि त्यांच्यानंतर दुसरे मुख्याध्यापक श्री BK पाटील सर, नंतर देशमाने सर आणि आता असणारी माझी टीम यांच्या माध्यमातून गेली 25 वर्ष आम्ही खूप चांगल्या प्रकारचं काम करत असताना या शाळेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार 3 वेळा आम्ही तब्बल मिळवलेला आहे. त्यानंतर उत्कृष्ट सीड बँक म्हणजे बीज बँक ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा हरित सेनेच्या माध्यमातून आम्ही मिळवलेली आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळेचा सन्मान झालेला आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकमेव गुणवत्ता विकास कार्यक्रम की ज्याला साने गुरुजी गुणवत्ता विकास अभियान, ज्याला आरझॅक नावाने संबोधित केलं होतं, सलग 3 वर्ष ग्रामीण भागातून 500 पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेमधून आम्ही 3 वर्ष प्रथम क्रमांक सोडला नव्हता. व्हेरी गुड. म्हणजे अशा पद्धतीनं कामकाज या ठिकाणी सुरू आहे. एका खेडेगावात असणारी दुर्गम भागातली शाळा एवढं सर्व जर करू शकते तर अजून काय पाहिजे आपल्याला. असं शालेय उपक्रम, विज्ञान प्रदर्शन सलग अगदी 15 वर्ष राज्यस्तरापर्यंत किंवा जिल्हा स्तरापर्यंत, तिथून विभागापर्यंत कथाकथन असेल, चित्रकला स्पर्धा असतील, स्काउट गाईड असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, या नवोदय परीक्षा असेल, या सर्वच परीक्षांमध्ये विद्यार्थी प्रावीण्यशील आहेत असं आपल्याला मी नमूद करतो. आणि हे सर्व क्रेडिट आहे ना इथल्या शिक्षक वर्गाला, मुख्याध्यापकाला आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या कमिटी मेंबर्सना, यांना जात. त्यांच्याशिवाय हे सगळं शक्य नाहीये. कारण विद्यार्थी घडतो ना ते शिक्षकांमुळेच आणि गुरुमुळेच. 16 सप्टेंबरला जे सैनिक पॅटर्नचा शुभारंभ केला त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष सन्माननीय सुरेश मोरे साहेब, आम्ही कोल्हापूरला एकदा नाही तर संपूर्ण आमची टीम 3 वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या निवासी वसतिगृहाला आम्ही व्हिजिट दिल्या. संपूर्ण प्लॅन आम्ही तयार केला की आपल्या ग्रामीण भागामध्ये हे राबवत असताना कोणकोणत्या अडचणी येतील. कारण तो भाग सदन आहे, तिथं सर्व अवेलेबिलिटी आहे, भौतिक सुविधा तिथं आहेत. पण इथं काहीही नसताना आपण ही शिवधनुष्य पेलू शकतो का?
पण सर्वांनी एक चंग बांधला होता की इतक्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण एक सैनिक पॅटर्न सुरू करून एक राज्यालाच नव्हे एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपण ठेवूया. याचं श्रेय बऱ्याच अंशी आमचे मोरे सर यांना या ठिकाणी जातं, त्याचबरोबर आमची संपूर्ण विद्यमान टीम. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या शाळेत शिकून गेलेला, ह्या शाळेत प्रावीण्य मिळवलेला विद्यार्थी त्याने जाऊन कोल्हापुरात शाळा स्वतःची शाळा सुरू केलेली आहे आणि त्या शाळेचा अभ्यास करून आज त्याच तत्वावरती त्याच पद्धतीने आणि त्याचाच आदर्श घेऊन ही शाळा इथे सुरू केली आहे. आणि हे आहे मुलांचं वसतिगृह. अशा प्रकारे इथे हे सर्व विद्यार्थी आहेत, इकडची मुलं आहेत. सध्या तुम्हाला जरा इकडे जरा मेसअप दिसेल, पण त्याचं कारण नाही, कारण हे जरा तात्पुरती सोय केलेली आहे यांची इकडे वसतिगृहाची, कारण ते प्रोग्रामसाठी जरा तयारी वगैरे करायची चालू दुसऱ्या रूममध्ये, त्यामुळे यांची तात्पुरती सोय इकडे केलेली आहे. आणि हे बघा हे विद्यार्थी आहेत सगळे. अरे काय मजा येते का शाळेत? हा. आणि एन्जॉय करताय ना, इथलं शिक्षण एन्जॉय करताय ना मनापासून? तुम्हाला आवडतंय ना? माझं नाव अथर्व शैलेश माने. माझे नाव सोमकिशोर सोनवणे, राहणार नावी, बोर तालुका, पुणे जिल्हा. 5 वाजता उठायला लागतं, 5 ते 7 वाजेपर्यंत व्यायाम असतो, मग 7 ते 8 आंघोळ, 9 वाजता नाश्ता, तिथून शाळेचं कामकाज. ओके. मग नंतर शाळा असते तुमची त्याच्यानंतर, आणि मग दुपारी काय असतं? आराम? दुपारी जेवून झाल्यावर आराम असतो. ओके. तर असं मुलांचा दिनचर्या असते. तर थोडीशी कॅमेरा पुढे थोडीशी घाबरतायत बोलायला, कारण सवय नाही. आणि इथलं सगळे जे ट्रेनिंग वगैरे चालू आहे, म्हणजे सकाळी व्यायाम वगैरे एकदम व्यवस्थित आहे ना? मजा येते ना करायला? जबरदस्ती कोण करत नाही ना? हा. आणि मग तू कितवीला आता? मी 7वीला आहे. 7वीला. आणि तू? 5वीला. तू कितवीला बाळा? 6वीला आहे. 7वीला आहे ना? मग काय इथे खेळ वगैरे असतात का फक्त शाळेत असते? असतो का? काय काय असतात खेळ आपल्याकडे? खो खो, कबड्डी. ओके. मग तू काय खेळतोस? तू काय खेळतोस? खो खो खेळतो का? आणि यांचा क्रीडा महोत्सव होता काल 2 दिवस, 24 आणि 25 तारखेला. आणि मुलं पण इथे सर्व शिक्षण तर घेतात, त्याप्रमाणे खेळात पण प्रावीण्य मिळवत आहेत आणि चांगलं आहे. सगळे मुलं एन्जॉय करतात ना, शिक्षण पण आणि खेळ पण आणि सकाळचा व्यायाम पण. तर चला, हे सगळे आता मुलं आहेत. सध्या यांची आता जेवणाची वेळ झाली आहे, कारण आता थोड्या वेळाने स्नेहसंमेलन सुरू आहे, तर आता हे सर्व मुलं जेवायला जातील. चला, बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी. जसं इथे मुलांचं वसतिगृह आहे ना, तसं मुलींचं पण वसतिगृह आहे इथे, म्हणजे मुलांची शाळा आहे ही, त्यामुळे टेन्शन नाही. बघा आता ह्या मुली तुम्हाला एकदम रेडी झाल्या दिसतील, कारण आता स्नेहसंमेलन आहे ना, ती सर्व तयारी करत होत्या. हे बघा सर्व या मुली आता मस्त डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. मी मिसेस के, मी यांची शिक्षिका आहे आणि आज आपल्या चोरवणे हायस्कूलमध्ये खूप मोठा जल्लोषच म्हणावा लागेल. आज 2 वर्ष कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून बाहेर पडून आपण सगळेजण परत एकदा नव्याने एका जोमाने, उत्साहामध्ये सर्वजण एकत्र येऊन सांस्कृतिक प्रोग्राम ह्या आपल्या शाळेमध्ये सादर करणार आहोत. ह्या सगळ्या मुली आहेत, या सगळ्यात पहिलं सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे आपण उद्घाटन करतो, केल्यानंतर दीपनृत्य सादर करणार आहे. आणि आता ॲक्च्युली मुलांची जरा गडबड होती, कारण 7 वाजलेत आणि त्यांना तर 7:30 पर्यंत आज जेवणाची वेळ आहे. कारण काय तर त्या 8 वाजल्यानंतर आपला प्रोग्राम चालू होणार आहे. पण त्या मुलांसोबत मुलांचे काही पालक पण आलेत. मी तुम्हाला असं सांगितलं की त्यांचा मुलगा आता कसा प्रोग्राम करणार आहे स्टेजवरती वगैरे, ते बघायला त्यांचे पालक सातारा, वाई, मुंबई, पुणे इथून आलेले आहेत. तर बघा हे सर्व इथे जे विद्यार्थी शिकतात ना, त्यांचे पालक आहेत, ते पॅरेंट्स आहेत. तर काय सांगता तुम्ही तुमच्या मुलाबद्दल? काय इथे व्यवस्थित आहेत ना मुलं सर्व? माझ्या मुलांमध्ये खूप फरक पडलेला आहे आता अभ्यासामध्ये पण, आणि खूप छान राहतात म्हणजे आता राहतात ना. म्हणजे पहिलं कुठे होता तो? पुण्याला होता का? पुण्यापेक्षा इथे आल्यानंतर खूप फरक पडलाय का? तिथल्यापेक्षा इथं राहण्यामध्ये पण आणि त्यांच्या बोलण्यामध्ये पण छान फरक पडलाय. ओके. म्हणजे शिक्षणाबरोबर संस्कार पण चांगले मिळतात, तुमचं मत आहे सगळ्यांचं? लागतं ना? खूप छान राहायला. नाही, चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल तुम्ही शिक्षकांचे धन्यवाद है ना. हा, कारण तुमची मुलं आहे का नाही, म्हणजे तुमच्या मुलाचं भवितव्य आहे ना, ते एका सेफ हँडमध्ये आहे, म्हणजे सुरक्षित हातात आहे असं म्हणायला काय हरकत नाही. हा, आणि तुमच्याकडे बघून ना अजून पण आया आपल्या मुलांना नक्की पाठवतील.
आता आपण बघितलं की शाळेतले विद्यार्थ्यांशी बोललो आपण, तसंच ह्या शाळेत ज्या मुलांना घडवत आहेत ना, ते जसं मुख्याध्यापक जशी मेहनत घेतात तशीच मेहनत घेत आहेत तिथला शिक्षक वर्ग, आणि हे ह्या शाळेचे शिक्षक आहेत. आणि ह्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हटलं ना तर हे ह्या शाळेतलेच माजी विद्यार्थी आहेत. म्हणजे जर तुम्ही बोर्डावरती जर बघितलं असेल ना, मी तुम्हाला मगाशी जो बोर्ड दाखवला की उत्तीर्ण चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 10वीला टक्केवारी मिळवलेले, त्याच्यामध्ये ह्यांचं नाव आहे 3ऱ्या का 4थ्या नंबरवरती अनिल उत्तेकर सर. आणि हे ह्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता हे शिक्षक म्हणून इथे ह्या शाळेत ह्या मुलांना शिकवत आहेत. हा नमस्कार. स्वयंभू नागेश्वराच्या पायथ्याशी आणि या सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि या गावचे ग्रामदेवत आदिमाया शक्ती हा वरदान माता. या ठिकाणी विद्येची देवता सरस्वती हे विद्येचं मंदिर 1985ला सुरू झालं. या शाळेचा मी माजी विद्यार्थी आणि आतासुद्धा या शाळेमध्ये मी कार्यरत म्हणून सहाय्यक शिक्षक पदावरती मी कार्यरत आहे. या शाळेमध्ये या गावाने या संस्थेने मी जरी या गावचा असलो तरी मला खूप प्रेम दिलं. आणि या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी छोटासा जो वटवृक्ष लावला होता त्याचा आता मोठ्या झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याचे संपूर्ण लोक त्याचा स्वाद घेत आहेत. आणि या ठिकाणी हे चालू असलेलं या ठिकाणी आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गावडे सर यांनी आपल्याला सांगितलं की माजी मुख्याध्यापक श्री एस.एल. पाटील सर, त्यानंतर श्री बी.के. पाटील सर, देशमाने सर, माजी मुख्याध्यापक श्री एस.एल. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत होतो पूर्वी. आणि आता विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक श्री गावडे सर हे आम्हाला जे आमच्यावरती जबाबदारी देतात ते खूप त्यांना आवड आहे, कामाची आवड आहे, मेहनती आहेत, कष्टाळू आहेत. आम्हाला जे जबाबदारी देतात ते आम्ही चांगल्या रीतीने पार पाडत असतो. आणि या शाळेसाठी या संस्थेमध्ये असणारे माजी अध्यक्ष शांताराम रामजी उतेकर, कैलासोशी सावळाराम धोंडू उतेकर, सीताराम काशीराम उतेकर, महादेव राघोजी उतेकर, कैलासोशी सुभाष चिमाजी मोरे, रवींद्र दगडू जाधव, सुरेश धोंडू मोरे आणि विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान श्री विकाजी महादेव उतेकर हे अध्यक्षांची हे थोडे एक अध्यक्ष लाभले. आणि त्यांना सर्वांनी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. आणि आम्ही सर्व मुंबईतले पदाधिकारी आहेत मुंबईतले पदाधिकारी ते आपल्या या शाळेच्या या गावाच्या उत्कर्षासाठी फुलना फुलाची पाकळी चांगल्या प्रकारे सहकार्य करून जसं आपला गाव हा आत्मनिर्भर कसा बनेल या दिशेने ते वाटचाल करत असतात. आणि वसतिगृह चालू करण्याचा उद्देश एकच की विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची सवय लागावी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची भरभराट व्हावी हा एक उद्देश आहे. आणि त्या पद्धतीने वसतिगृह चालू केलेले आहे. आम्ही सर्व इथले शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी त्या मुलांकडे लक्ष देत असतो. आणि या ठिकाणी अशी नागेश्वराला मी प्रार्थना करतो की या शाळेची या गावाची चांगली भरभराट होईल आणि तुमच्यासारख्या मान्यवरांचे इथे पाय लागले आणि आमच्या शाळेची चांगली तुम्ही माहिती घेतात. तुमचे देखील मी मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद. ही या शाळेची प्रयोगशाळा आणि ते सर्व प्रयोगशाळेतला लागणारं साहित्य वगैरे व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आहे वर्ग शाळेचा आणि सध्या तुम्हाला खाली वाटेल पण ते स्नेहसंमेलन आहे ना त्यासाठी बेंचेस बाहेर घेतलेत. जे पालक वर्ग आलेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस बाहेर घेतलेत आणि जे पालक वर्ग लांबून आलेत त्यांची राहण्याची वगैरे झोपण्याची सोय इथे केली आहे. त्यामुळे तुम्हाला वर्ग खाली वाटेल. स्नेहसंमेलनासाठी आलेले सर्व पालक वर्ग आणि इथे राहणारे वसतिगृहात राहणारे विद्यार्थी यांचा आता जेवणाची वेळ झाली आहे. आज छानपैकी पुलाव राईस आहे. आपल्याला पण थोड्या वेळाने जेवायचं आहे. तर हे सर्व शाळेचे कर्मचारी शाळेतले आणि जेवणामध्ये आज मस्तपैकी चपाती आहे, पुलाव राईस आहे आणि भाजी आहे. वांगा बटाटे भाजी आहे ना, वांगे बटाट्याची भाजी हां आणि लोणचं पण आहे. ओके, शिमला मिरची वांगा हां. छान जेवण आहे मुलांसाठी. रोज उत्तम जेवण असतं ना, असंच छान असतं ना आणि पोटभर. आणि त्याच्या सगळ्यांची लगबग सुरू आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं स्नेहसंमेलनाची जेवणाची वगैरे. आणि टोटल 6 वर्ग आहे तिथे, म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंत महाविद्यालय
इथे वर्ग आहे सर्व आणि तुम्ही बघितलं 5वी 6वी 7वीचे वेगवेगळे वर्ग आहेत आणि पटसंख्या मला वाटतं 101 आहे ना. 105 ही पटसंख्या टोटल म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या 105 आहे आणि त्यातले किती विद्यार्थी इथे राहतात? ओके 66 विद्यार्थी 65 ते 66 विद्यार्थी इथे वसतिगृहामध्ये राहतात. बाकी आजूबाजूच्या गावातले ते येऊन जाऊन असतात आणि चांगलं चाललं इकडे. असे 5-6 वर्ग आहेत इकडे आणि हळूहळू आता हे वाढणार आहेत वर्ग, कारण तुम्ही बघितलं मागे काम चालू आहे, आपण बघितलं आता. तर वसतिगृहाचं काम चालू आहे, तर वर्ग वाढवण्याचं पण काम हळूहळू सुरू राहील आणि हळूहळू जशी पटसंख्या वाढेल तसे वर्गही वाढतील. आणि असं छान असं पटांगण आहे शाळेला, ग्राउंड आहे. इकडे सर्व त्यांचे स्पोर्ट्स वगैरे झाले, कबड्डी खो खो वगैरे. आणि जर आता रात्रीची वेळ आहे तर थोडंसं लाईटचा थोडा इश्यू आहे तर ॲडजस्ट करून घ्या. पण असं छान असं पटांगण आहे शाळेला. आणि मी जसं तुम्हाला म्हणाल निसर्गाच्या सानिध्यात तर शाळा आहे, एवढं छान वातावरण आणि छान निसर्ग आणि त्याच्यामध्ये हे शिक्षण अजून काय पाहिजे. आणि ह्या बघा ह्या सर्व ज्या गाड्या उभ्या आहेत ना, ह्या तुम्हाला ज्या 4 व्हीलर गाड्या दिसत आहेत ह्या सर्व पालक वर्गाच्या गाड्या आहेत. म्हणजे ह्यांची मुलं आहेत ना ती या शाळेत शिकत आहेत. सांगायचा उद्देश असा की त्यांनी पैशाकडे म्हणजे त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ते पुणे मुंबई सातारा इकडे पण मुलांना शाळेत टाकू शकत होते, पण त्यांनी शिक्षणाचा दर्जा बघितला आणि आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी या चोरवणे गावात म्हणजे चिपळूणपासून जे 30-35 किलोमीटर आहे त्या शाळेत आणून शाळेत त्या मुलाला शिक्षण देण्याचा विचार केला. जसं मी तुम्हाला सांगितलं स्नेहसंमेलन आहे, पालक वगैरे आले, त्या सर्वांची जेवणाची सोय वगैरे या शाळेने म्हणजे स्वतः केलेली आहे पुढाकार घेऊन. आणि त्या जेवणाचा आस्वाद आता आपण पण घेणार आहोत सर्वांसोबतच. सर्व मुख्याध्यापक वगैरे आहेत, माजी अध्यक्ष आहेत या शाळेचे कमिटीचे, उपाध्यक्ष सध्याचे या कमिटीचे आणि काही पालक वर्ग बसले मुलं आहेत. मुलांचं जेवण झालं आहे मगाशी तुम्ही बघितलं. तर आता आपण जरा जेवणाचा आस्वाद घेऊ. आपल्या वसतिगृहाचे सर्वांना भोजन करवतात, तसं जेवण बनवून सर्व मुलांना खायला घालतात आणि त्यांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेतात की त्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे. कृष्णा केसर